हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स बाय निलेश पुरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्ग 12वीचा मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा पार्ट 4 बघणार आहे. या पार्टमध्ये आपण क्वांटिफायर्स म्हणजे काय, त्यानंतर क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय, सोबतच ड्वेल कशाला म्हणतात, त्यानंतर एक्सरसाइज 1.3 आपण सुरू करणार आहे. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लक्ष द्या, बघा सर्वात महत्त्वाचं तर क्वांटिफायर्स म्हणजेच काय. तर क्वांटिफायर्स म्हणजे हे दोन प्रकारचे एक सिम्बॉल आहेत. आपण त्या दोन प्रकारच्या सिम्बॉलला काय म्हणतो तर क्वांटिफायर्स म्हणतो. आलं लक्षात. तर ते दोन प्रकारचे सिम्बॉल कोणते, तर आपण एका सिम्बॉलला म्हणतो युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आणि एकाला म्हणतो एक्झेन्शियल क्वांटिफायर्स. आलं लक्षात. तर युनिव्हर्सल क्वांटिफायर्सचा साइन आहे असा उलटा ए. आलं लक्षात. याला आपण असं म्हणतो फॉर ऑल. काय म्हणतो तर फॉर ऑल, याने पण आपण याला डिनोट करतो. बघा फॉर ऑल. त्याच्यानंतर जे काही एक्झेन्शियल क्वांटिफायर्स आहे ते आपण उलटा ई म्हणतात त्याला. ठीक आहे, उलटा ई याला आपण काय करतो, डिनोट करतो. ठीक आहे, याला म्हणतात देअर एक्झिस्ट. याला म्हणतात देअर एक्झिस्ट. तर बघा याचा मेन अर्थ असा आहे की युनिव्हर्सल क्वांटिफायर जे काय ते फॉर ऑल म्हणजे काय, फॉर ऑल या शब्दातच त्याचा अर्थ आहे फॉर ऑल म्हणजे सर्वच्या सर्व. आलं लक्षात. आणि देअर एक्झिस्ट म्हणजे काय, देअर एक्झिस्ट. एक्झिस्ट म्हणजे एखादा तरी एक्झिस्ट होतो, है ना. आता बघा आपल्याला काहीतरी एखादा सेट दिलेला असतो. समजा जर आपल्याला दिलेला आहे की सेट ए दिला आणि या ए सेटमध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 पर्यंत असे नंबर दिले. आलं लक्षात. हा समजा नॅचरल नंबरचा सेट आहे. या सेटमध्ये आपल्याला जर एखादी अशी कंडिशन दिली की समजा कंडिशन फर्स्ट दिली, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट आपल्याला जर म्हटलं की एक्स प्लस 3 इज इक्वल टू 7. काय म्हटलं, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 7. तर या देअर एक्झिस्टचा अर्थ असा होतो की देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एक तरी. तर या सेट हा जो काही ए सेट आहे ना, या सेटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्याला आपण एक्स ने डिनोट केलं समजा. आता तर या एक्स मधली असा एकतरी व्हॅल्यू जी की ही कंडिशन काय झाली पाहिजे, सॅटिस्फाईड झाली पाहिजे. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, अशी एकतरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे. तर मग बघा याच्यातला असा कोणता नंबर आहे जो ही कंडिशन सॅटिस्फाईड करते, तर आपल्याला माहिती आहे 4 आहे की नाही. जर आपण इथं 4 प्लस 3 जर केलं तर आन्सर किती येते, 7. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS येते, बरोबर. तर असा एक. आणि जर बाकीचे नंबर ठेवलं तर सॅटिस्फाईड होते का, बघा 1 जर ठेवलं तर 1 प्लस 3 4 होते, 2 जर ठेवलं तर 2 प्लस 3 5 होते. म्हणजे बाकीचे जे काही एलिमेंट्स आहेत ते कंडिशन सॅटिस्फाईड करतात का, नाही करत. पण देअर एक्झिस्ट म्हणजेच काय, मिनिमम एक तरी जो एलिमेंट्स आहे त्यांना आपली कंडिशन, दिलेली कंडिशन काय केली पाहिजे, सॅटिस्फाईड केली पाहिजे. आलं लक्षात. जर केली तर आपण जे काही देअर एक्झिस्टचं स्टेटमेंट आहे ना, हे जे काही देअर एक्झिस्टचं स्टेटमेंट आहे हे याला ओपन स्टेटमेंट म्हणतात. हे जे काही देअर एक्झिस्टचं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला आपण तरी पण काय म्हणणार आहे, तर ट्रू म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, ट्रू म्हणणार आहे. आणि जर एक पण जर सॅटिस्फाईड केली नाही, समजा याच्यामध्ये जर 4 नसता, है की नाही, 4 नसता, तर मग एक तरी आहे काय एक्सची व्हॅल्यू अशी की जी आपली कंडिशन सॅटिस्फाईड करते, नाही करत, आहे की नाही. मग हे झालं असतं फॉल्स. पण सध्या 4 आहे तर ट्रू होत आहे. आलं लक्षात. पण तेच जर आपण समजा आता सेकंड कंडिशन घेतली की फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज इव्हन नंबर. काय, एक्स इज इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजेच काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतात असं, किंवा मग ज्याला 2, 4, 6, 8 न काय जातो, भाग जातो, त्याला आपण इव्हन नंबर म्हणतो. तर बघा ज्या सेट ए मध्ये जे काही दिलेले एक्स आहेत, है ना, म्हणजे आपण याला एक्स म्हटलेले, तर याच्यामधले सर्वच्या सर्व, फॉर ऑलचा अर्थ काय असतो, ऑल, है ना, सर्वच्या सर्व. हे सर्वच्या सर्व इव्हन नंबर आहेत का, तर नाही. बघा हा 2, 4 इव्हन आहेत, पण हा 1, 3, 5 हे कसे आहेत, हे ऑड नंबर आहेत. तर मग फॉर ऑलचा अर्थ असतो सर्वच्या सर्व. म्हणजे या सेट ए मधले सर्वच्या सर्व एक्स एलिमेंट्स हे आपली कंडिशन सॅटिस्फाईड करतात का, तर कंडिशन कोणती, इव्हन नंबरची, आहे की नाही. इव्हन नंबर आहेत म्हणजे 2 आणि 4 हे 2 इव्हन नंबर आहेत, पण फॉर ऑलचा अर्थ काय, सर्वच्या सर्व. मग सर्वच्या सर्व सॅटिस्फाईड करतात का, तर नाही. त्याच्यामुळे मग हे जे काय दिलेलं स्टेटमेंट आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, तर फॉल्स असते. आलं लक्षात. म्हणजेच क्वांटिफायर्स मग आता काय, क्वांटिफायर्स दोन प्रकारचे, एक लक्षात ठेवायचं, एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आणि एक आहे एक्झेन्शियल क्वांटिफायर्स. युनिव्हर्सलला आपण म्हणतो फॉर ऑल आणि जे काही एक्झेन्शियल क्वांटिफायर्स आहे त्याला आपण म्हणतो देअर एक्झिस्ट. आलं लक्षात. तर फॉर ऑलचा सिम्बॉल आणि देअर एक्झिस्टचा सिम्बॉल लक्षात ठेवायचा. याचं सोपं फॉर ऑल वरून लक्षात ठेवायचं की कंडिशन मधल्या जेवढ्या काही एलिमेंट्स आहेत त्या सर्वांच्या सर्वांनी, है ना, सर्वांच्या सर्वांनी काय, ऑल यांनी काय कंडिशन सॅटिस्फाईड केली पाहिजे. आलं लक्षात. सॅटिस्फाईड केली पाहिजे सर्वच्या सर्वांनी. आणि देअर एक्झिस्ट म्हणजेच काय, तर मिनिमम
वन है ना, मिनिमम एकानं तरी काय केली पाहिजे, सॅटिस्फाईड केली पाहिजे कंडिशन, तर मग त्याचे ट्रू येणार. आलं लक्षात. तर हे झालं आपलं क्वांटिफायर्स. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजेच काय, तर या क्वांटिफायरचा यूज करून जे काय आपण कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो है ना, त्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणतात, तर क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतात. आलं लक्षात. हे डायरेक्ट पेपरमध्ये काय विचारत नाहीत क्वांटिफायर स्टेटमेंट म्हणजे काय, क्वांटिफायर्स म्हणजे काय, पण याचा यूज करून अशा प्रकारची कंडिशन देऊन पेपरमध्ये 2 किंवा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाते. आलं लक्षात. तर हे झालं क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. आपण एक एक्झाम्पल घेऊ क्वांटिफायर्सवरचं. तर बघा, समजा आपल्याला जर सेट दिलेला असेल, सेट ए इज इक्वल टू बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 असा जर आपल्याला सेट दिला, आणि पहिली जर कंडिशन आपल्याला जर असं म्हटलेलं आहे की देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट काय, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3, एक्स मायनस 4 इज इक्वल टू काय 3. बघा आता इथं काय, सर्वात अगोदर काय बघायचं, इथं काय देअर एक्झिस्ट आहे, काय तर देअर एक्झिस्ट आहे. देअर एक्झिस्ट म्हणजेच काय, तर मिनिमम 1 आहे ना, मिनिमम एक तरी कंडिशन, एका तरी व्हेरिएबलला कंडिशन काय केली, सॅटिस्फाईड केली पाहिजे. काय देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मध्ये जेवढे काही एक्स दिलेले आहेत, बघा हा सेट ए आहे, या सेटमध्ये जे काय दिलेले आहेत आपण त्याला काय म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे की नाही, काय म्हणणार आहे त्याला, एक्स म्हणणार आहे. तर या एक्स मध्ये जर या व्हॅल्यू पुट केल्या तर ही कंडिशन काय झाली पाहिजे, तर सॅटिस्फाईड झाली पाहिजे. तर होते का बघा, पहिल्यांदा पुट करायचा 1, मग काय 1 मायनस 4 इज इक्वल टू 3 येते का, तर नाही येत आहे ना, ते काय ते -3 येते. त्याच्यानंतर बघा 2 मायनस 4 आन्सर काय येते, 3 येते का, नाही येत, आन्सर काय येते -2 येते. त्याच्यानंतर 3 मायनस 4 आन्सर काय 3 येते का, नाही, आन्सर येते -1. त्याच्यानंतर 4 मायनस 4 आन्सर 3 येते का, नाही, आन्सर येते 0. त्याच्यानंतर आहे 5 मायनस 4 आन्सर 3 येते का दिलेल्या कंडिशननुसार, तर नाही, आन्सर काय येते 1 येते. त्याच्यानंतर 6 मायनस 4 आन्सर काय येते 3 येत नाही, आन्सर काय येते 2 येते. पण बघा आहे 7 मायनस 4 आन्सर 3 येते का, तर येते. आलं लक्षात. म्हणजे 7 मधून 4 गेले किती, 3 आहे की नाही. म्हणजे हे जे काय 7 एलिमेंट्स आहेत, या 7 पैकी फक्त या एकानं म्हणजे 7 जो नंबर आहे ना, त्या एकानंच काय केली, आपली कंडिशन सॅटिस्फाईड केली. तर देअर एक्झिस्टचा अर्थ काय, कमीत कमी एकानं तरी केली पाहिजे, एकापेक्षा जास्त केली तर ठीकच चालतेच, पण कमीत कमी एकानं तरी केली पाहिजे. मग याचा अर्थ हे जे काय दिलेलं स्टेटमेंट आहे, हे दिलेलं स्टेटमेंट काय तर ट्रू आहे ना, आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू ओळखा म्हणून येते, काय ते ट्रूथ व्हॅल्यू ओळखा म्हणून येते. आलं लक्षात. तर पहिलं काय ट्रू आहे. त्याच्यानंतर आपण बघू, बघा सेकंड बघू, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स -1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3, एक्स -1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. बघा आता कंडिशन काय, एक्स -1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3, एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्याला आपण काय परत एक्स डिनोट केलेलं आहे, आणि फॉर ऑल म्हणजेच काय, तर ऑल है ना, सर्व एलिमेंट्सना काय केली पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाईड केली पाहिजे. तर बघा आता एक्स मध्ये एक एक व्हॅल्यू ठेवून बघायची. बघा 1 पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू ठेवायची 1 मायनस 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 येते का, तर येत नाही. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा 2 मायनस 1 परत तो 1च येतो आहे की नाही, म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजे काय, या एक्स -1 एक्सची व्हॅल्यू पुट केल्याच्यानंतर त्याच्यातून जर 1 मायनस केला तर 3 किंवा 3 पेक्षा काय झालं पाहिजे, जास्त आली पाहिजे व्हॅल्यू. बघा पहिल्या दोन्हीनं पण येत नाही, पण जर आपण पहिलं बघा 1 पण येत नाही, त्याच्यानंतर 2 मायनस 1 पण येत नाही, त्याच्यानंतर 3 मायनस 1 पण येत नाही. पण जर आपण 4 ठेवला तर 4 मायनस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 येते का, तर इक्वल येते, बरोबर ना, म्हणजे हे सॅटिस्फाईड होते. त्याच्यानंतर जर आपण 5 ठेवलं तर 5 मायनस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 येते का, तर हे पण होते. म्हणजे 4च्या नंतरच्या एलिमेंट्सना सॅटिस्फाईड होते कंडिशन, पण 4च्या अगोदरच्या होते का, नाही. टोटल एलिमेंट्स किती आहेत, 7 आहेत. 7 पैकी अर्ध्यानं होते, अर्ध्यानं होत नाही, पण आपल्याला काय पाहिजे, ऑल पाहिजे आहे की नाही. काय पाहिजे, ऑल. का, कारण की इथं क्वांटिफायर्स कोणता यूज केलेला आहे, तर फॉर ऑल है ना, युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज केलेला आहे फॉर ऑल, त्याच्यामुळं ते पण शक्य नाही आहे की नाही. मग सर्वांच्या सर्वांनी होते का, नाही होत. मग याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, फॉल्स असेल. काय असेल, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल. आलं लक्षात. फॉर ऑल आणि देअर एक्झिस्टचा अर्थ कळला. त्याच्यानंतर थर्ड आपण बघूयात. बघा फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 8 मायनस एक्स लेस दॅन इक्वल टू 7, काय एक्स मायनस 8 लेस दॅन 7. आता याचा अर्थ काय, बघा फॉर ऑल म्हणजे परत काय, सर्वच्या सर्व ऑल आहे की नाही. आता एक्स मध्ये आपल्याला या व्हॅल्यू पुट करायच्या आणि त्या 7 पेक्षा लहान आलं पाहिजे. अशा वेळेस काय करायचं, बघा सर्वात मोठ्यात मोठी संख्या याच्यात लिहायची, कोण आहे, 7 आहे. मग 7 जर याच्यात पुट केला तर बघा 8 मायनस 7 आन्सर काय ते 1 आहे की नाही, आणि 1 हा लेस दॅन 7 आहे की नाही,
आहे की नाही, म्हणजे हा लेस दॅन आहे, एकतर इक्वल एकतर लेस दॅन पाहिजे आपल्याला, की लेस दॅन आहे म्हणजे कंडिशन सॅटिस्फाईड होते. आता बघा 7च्या अगोदरची कोणती जरी याच्यात व्हॅल्यू पुट केली तर ती 7 किंवा 7 पेक्षा काय येणार आहे, लहानच येणार आहे की नाही. म्हणजे बघा 6 जर पुट केली तर 6 मधून 1 गेल, 8 मधून जर 6 गेले तर किती उरतात, 2, म्हणजे 2 पण 7 पेक्षा लहान आहे. सर्वात लहान जो 1 आहे तो 8 मधून जर 1 गेला तरी किती उरतो, 7, म्हणजे 7 इक्वल आहे की नाही. म्हणजे आपल्याला लेस दॅन इक्वल पाहिजे, म्हणजे 7 किंवा 7 पेक्षा कमी पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे या सेट जो ए आहे त्या ए मधल्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू काय होतात, काय करतात, ही जी काय कंडिशन दिलेली कंडिशन आहे ही काय करतात, सॅटिस्फाईड करतात. जरी फॉर ऑल असेल तरी सर्वच्या सर्व एलिमेंट काय करतात, सॅटिस्फाईड करतात, आहे की नाही. आपण असं हे रफ मध्ये करून बघायचं वाटलं तर सर्वच्या सर्व, आहे की नाही, तर होतात. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ट्रू असेल, आहे की नाही. बघा फॉर ऑल आहे तरी पण काय कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आलं लक्षात. तर बघा देअर एक्झिस्टचा अर्थ आहे की, परत एकदा सांगतो, देअर एक्झिस्टचा अर्थ आहे मिनिमम एक तरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे, आणि फॉर ऑलचा अर्थ काय, सर्वच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. आलं लक्षात. याला म्हणतात क्वांटिफायर्स. आलं लक्षात. आता यानंतर आपण बघूयात ड्वेल म्हणजे काय. तर ड्वेलचा अर्थ असतो, लक्षात द्या बघा, ड्वेलचा अर्थ असतो व्हाईस वर्सा. काय, व्हाईस वर्सा है ना, व्हाईस वर्सा. याचा अर्थ काय, तर व्हाईस वर्सा म्हणजे काय, अपोजिट त्याच्या, आहे की नाही. आता आपल्याला जे काही ड्वेल दिलेले, आपल्याला आपल्या मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये जे काही 4 ड्वेल दिलेले आहेत, किती दिलेले आहेत, तर 4 प्रकारचे ड्वेल दिलेले आहेत. तर एक आहे बघा, हा जो अँड आहे आपण याला काय म्हणत होतो, कंजंक्शन, आहे नाही. हा आपला लॉजिकल कनेक्टिव्ह पैकी पहिला आहे. हा जो काय अँड आहे याचा जो काही ड्वेल आहे तो आहे ऑर. काय आहे, ऑर आहे. त्याच्यानंतर हा झाला पहिला. त्याच्यानंतर 2 नंबर जो काय ऑर आहे त्याचा ड्वेल काय आहे, तर अँड आहे. काय आहे, अँड आहे. त्याच्यानंतर 3rd नंबरचा ड्वेल आहे आपला जो स्मॉल टी, या टीला काय म्हणतात तर टॉटॉलॉजी. आपण टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिन्जन्सी शिकलो की नाही, त्याच्यापैकी हा आहे टॉटॉलॉजी. याचा ड्वेल आहे सी, म्हणजेच काय, कॉन्ट्रडिक्शन, है ना. स्मॉल सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन, कंटिन्जन्सीचा पण सीच राहतो पण इथं लक्षात ठेवायचं कॉन्ट्रडिक्शन. त्याच्यानंतर 4थ्या नंबरचा ड्वेल आहे हा जो काय सी आहे त्याचा ड्वेल आहे हा स्मॉल टी. आलं लक्षात. म्हणजे अँडचा आहे ऑर, ऑरचा आहे अँड. त्याच्यानंतर या टॉटॉलॉजी आहे ना, याला टॉटॉलॉजी म्हणतात. टॉटॉलॉजीचा आहे कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्ट्रडिक्शनचा आहे टॉटॉलॉजी. आलं लक्षात. हे 4 प्रकारचे ड्वेल आपल्याला यूज करायचे. तर बघा काय करतो आपण ड्वेलमध्ये, जर आपलं जे काही कंपाऊंड सिम्बॉलिकली कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असेल आपल्याला, आलं लक्षात, तर तिच्यात हे साईन जर दिसले, म्हणजे अँड दिसलं तर त्याचा ऑर करायचं, ऑर जर असेल तर त्याचं अँड करायचं, स्मॉल टी असेल तर सी करायचं, आणि सी असेल तर टी करायचं. याच्या व्यतिरिक्त काही जरी दिसलं तरी त्याला चेंज करायचं नाही. आलं लक्षात. हा प्रश्न 1 मार्काला किंवा 2 मार्काच्या एमसीक्यू मध्ये प्रत्येक वेळेस विचारला जातो. आलं लक्षात. यावेळेस पण प्रश्न विचारलेला आहे. तर बघा काय करायचं, समजा पी अँड क्यू कंडिशनल क्यू अँड टी असं जर दिलेलं असेल तर काय करायचं, बघा ड्वेल करताना काय करायचं, सोपं आहे. आपण जे काय आता पाहिलं, ड्वेल म्हणजेच काय, तर व्हॉइस वर्सा. तर बघा पी असेल तर पीच ठेवायचा, है ना. त्याच्यानंतर इथे काय आता अँड आहे, तर अँडचं काय करायचं सांगितलं होतं आपण, ऑर करायचं, ऑर करायचं. नंतर क्यू जशाच्या तसा. परत कंडिशनलचं काय करायचं का, चेंज नाही करायचं. क्यू परत जशाच्या तसा ठेवायचा. इथे अँड आहे तर परत ऑर करायचं. आता स्मॉल टी आहे, स्मॉल टी म्हणजे काय, टॉटॉलॉजी. तर टॉटॉलॉजीचं काय करायचं आपल्याला, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे सी करायचं. आलं लक्षात. सोपं लक्षात ठेवायचं की अँड असेल तर ऑर करायचं, ऑर असेल तर अँड करायचं, स्मॉल टी असेल तर सी करायचं, आणि सी असेल तर टी करायचं. आलं लक्षात, है ना. एवढं हे सोपं आहे. 2 मार्कचा क्वेश्चन पण याच्यावर फिक्स येतो आणि मार्क्स मिळण्यासारखा टॉपिक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं. याला म्हणतात ड्वेल. ड्वेल म्हणजे व्हॉइस वर्सा. हे 4 एकमेकाचे काय, तर ड्वेल आहेत. आलं लक्षात. ड्वेल म्हणून तुम्हाला डायरेक्ट प्रश्नच येतो की ड्वेल म्हणून येतो फक्त, आणि तुम्हाला असं काय जर दिलेलं असेल तर त्याचं ड्वेल करायचं, म्हणजे अँडचा ऑर, ऑरचा अँड, टीचं सी, सीचं टी. आलं लक्षात. बस सिंपल टॉपिक आहे हा. त्याच्यानंतर आहे आता आपण बघू निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. काय बघायचं आता आपल्याला, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. तर बघा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. बघा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, बघा सर्वात महत्वाचं तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय आपण पाहिलं होतं, है ना. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, जे काय सिंपल स्टेटमेंट असतात ते जर आपण 5 लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून जर त्याला
लिहिलं है ना, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड स्टेटमेंट. आणि लॉजिकल कनेक्टिव्ह पैकी एक निगेशन काय एक आहे की नाही, आपण नॉट म्हणतो, नॉटलाच निगेशन म्हटलेलं आहे की नाही. मग एखादं जर कंपाऊंड स्टेटमेंट असेल त्याचं जर निगेशन, त्याचं काय करायचं आपल्याला, निगेशन करायचं. तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आता आपल्याला 5 प्रकारचे आहेत. तर बघा, पहिला आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. काय कंजंक्शन, कंजंक्शन म्हणजेच काय आपला अँड आहे की नाही, अँडला आपण काय म्हटलेलं, कंजंक्शन म्हटलेलं. तर कंजंक्शन काय बघा, 2 स्टेटमेंट जर असेल पी क्यू, हे जर आपण अँडने जॉईन केलेलं असेल तर याचं काय करायचं, निगेशन. याचं काय करायचं, निगेशन. बघा पहिल्यांदा काय, कंजंक्शन म्हणजे अँड है ना, 2 स्टेटमेंट जर कंजंक्शनने जॉईन केलेलं असेल तर हे काय तयार होते, कंपाऊंड स्टेटमेंट. या कंपाऊंड स्टेटमेंटचं काय करायचं, निगेशन है ना. निगेशनचं साईन असंच आहे ना, है ना, निगेशन आपण नॉट असं पाहिलं होतं, तर याचं करायचं निगेशन. आता याचा रूल आहे बघा, याच्या इक्विव्हॅलन्स काय असते, हा रूल बघा, निगेशन ऑफ अँड जर असेल, निगेशन ऑफ कंजंक्शन जर असेल तर या अँडचं काय होते, ऑर होते. या अँडचं होते ऑर, आणि हा निगेशन दोन्ही पण स्टेटमेंटला लागू होतो. तर बघा, निगेशन पी अँडचं होते ऑर आणि निगेशन क्यू. आलं लक्षात. बघा, निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये काय, परत लक्ष द्या की ही जे अँड आहे, अँडने 2 जर स्टेटमेंट जॉईन केलेले असेल तर ते होते कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आहे की नाही, हे निगेशन काय होते, सध्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे, तर हे निगेशन काय होते, दोन्ही पण स्टेटमेंटला लागू होते. आलं लक्षात. म्हणजे ट्रू जर व्हॅल्यू असेल तर काय होतं, त्या फॉल्स होतात, आणि अँडचा काय होते मग, ऑर होते. हे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन. सेकंड आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. डिसजंक्शनला काय म्हणत होतो आपण, ऑर, आणि ऑरचं साईन आहे असं है ना, व्ही आपण म्हटलेलं. बघा याच्यात पण तसंच सेम, समजा जर 2 स्टेटमेंट पी ऑर क्यू है ना, हे जर ऑरने जॉईन केलेलं असेल, पी आणि क्यू जर ऑरने जॉईन केलेलं असेल, तर हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. या कंपाऊंड स्टेटमेंटला जर आपण बाहेर काय लावलं, निगेशन लावलं, तर हे तयार होते निगेशन ऑफ डिसजंक्शन. काय, निगेशन ऑफ डिसजंक्शन. याचा रूल आहे बघा, याचे लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आलं लक्षात. म्हणजेच काय करायचं, दोन्ही याला निगेशन लावायचं आणि ऑरचं काय करायचं, तर अँड करायचं. आता हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय दिलेले बरं याच्या दोघांच्या मध्ये, कारण की आपण जर याचा ट्रुथ टेबल ड्रॉ केला आहे की नाही, म्हणजे समजा या साईडचा ट्रुथ टेबल ड्रॉ केला आणि या साईडचा जर ट्रुथ टेबल ड्रॉ केला तर याच्या एंट्रीज कशा येणार, तर सेम आहे ना. आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स बाय युजिंग ट्रुथ टेबल हे पाहिलेलं आहे, तर हे वाटलं तर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू नये बघायचं. ठीक आहे. तर हे आणि हे जे काय 2 रूल आहेत, या 2 रूलला आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. काय, डी मॉर्गन्स लॉ है ना, डी मॉर्गन्स लॉ असं आपण याला म्हणतो. ठीक आहे, डी मॉर्गन्स लॉ. काही लॉ आहेत, 10 लॉ आहेत आपल्याला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये, आपल्याला 10 लॉ बघायचे. त्या 10 लॉ मध्ये डी मॉर्गन्स लॉ पण तुम्हाला दिलेला आहे. तर हे 2 चेंज करणं है ना, हे 2 निगेशनचे रूल म्हणजेच काय, तर डी मॉर्गन्स लॉ आहे. आलं लक्षात. आता बघा नंतरचे आहेत निगेशन ऑफ कंडिशनल. काय, तर निगेशन ऑफ कंडिशनल. थर्ड नंबर आहे निगेशन ऑफ कंडिशनल किंवा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन असंही आपण याला म्हणतो. आता निगेशन ऑफ कंडिशनल म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे कंडिशनलचं साईन कसं आहे, हे असं आहे ना, 1 हेडेड एरो है ना, 1 हेडेड एरो. आता बघा, कंडिशनल 2 जर आपण पी कंडिशनल क्यू 2 स्टेटमेंट जर आपण कंडिशनल जॉईन केले तर हे तयार होते कंपाऊंड स्टेटमेंट. आलं लक्षात. याच्या बाहेर आपण काय लावलं, तर निगेशनचं साईन लावलं. आता हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स कोणाचे असते बघा, पहिल्यांदा स्टेटमेंट पहिलं जशाच्या तसं लिहायचं. काय लिहायचं, पहिलं जशाच्या तसं लिहायचं. मधात काय घ्यायचं, तर अँड घ्यायचं. काय घ्यायचं, अँड घ्यायचं. आणि दुसऱ्याला काय लागते, निगेशन साईन लागते. काय लागते, दुसऱ्याला निगेशन साईन लागते. आलं लक्षात है ना. हे झालं निगेशन ऑफ कंडिशनल. काय, निगेशन ऑफ कंडिशनल. बघा, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू जर असेल तर पी अँड निगेशन क्यू, याला म्हणायचं निगेशन ऑफ कंडिशनल. त्याच्यानंतर 4 नंबरचा आहे निगेशन ऑफ बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन आहे आपण याला म्हणतो, डबल बाय कंडिशनल आहे की नाही. बाय कंडिशनलचा एरो आहे डबल हेडेड एरो. जर आपण याच्यापासून या बाय कंडिशनलचा यूज करून जर एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं तर पी बाय कंडिशनल क्यू होते, आणि याला जर आपण निगेशन लावलं तर बघा निगेशन काय होते. आता जे वरचा रूल यूज करा तोच खाली यूज करायचा, आपण डबल यूज करायचा. तर बघा काय करायचं, पहिल्यांदा पी जशाच्या तसा लिहायचा अँड निगेशन क्यू लावायचा. काय लावायचं, अँड निगेशन क्यू. आता हे जॉईन करायचं ऑरनं. काय करायचं, ऑरनं. परत आता काय करायचं, पहिल्यांदा पी दुसऱ्याला निगेशन लावलं होतं, आता काय करायचं, इथे क्यू घ्यायचा अँड दुसऱ्याला पहिल्याला निगेशन लावायचं. आलं लक्षात. बघा
पी कंडिशनल क्यूचं निगेशन काय होते, पहिलं जशाच तसं दुसऱ्याला निगेशन लावतो आणि आपण अँडनं जॉईन करतो, आहे की नाही. बाय कंडिशनल मध्ये काय करायचं, हे जशाच्या तसं घ्यायचं, फक्त याचा व्हाईस वर्सा इथं करायचा. म्हणजे इथं पहिलं जशाच तसं ठेवलं होतं, पहिलं स्टेटमेंट दुसऱ्याचं निगेशन केलं होतं. नंतर काय करायचं, दुसरं जशाच तसं ठेवायचं, पहिल्याचं निगेशन करायचं. आलं लक्षात. याला म्हणतो आपण, आणि ते दोन कशा जॉईन करायचे तर ऑरनं जॉईन करायचे. याला आपण म्हणतो निगेशन ऑफ कंडिशन आणि निगेशन ऑफ बाय कंडिशनल. त्याच्यानंतर लास्ट आहे निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन, ठीक आहे. काय निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन म्हणजेच काय, समजा एखादं स्टेटमेंट असेल पी, है ना, त्याचं जर निगेशन केलं तर त्याचं निगेशनचं निगेशन म्हणजे सिंपल आन्सर काय येईल तर पी येईल. आलं लक्षात. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू जर ट्रू असेल, आहे की नाही, आणि त्याचं जर आपण निगेशन केलं तर आन्सर काय येते, फॉल्स येते. पण त्याचा परत जर निगेशन केलं तर निगेशन ऑफ निगेशनचा आन्सर राहते फक्त जे स्टेटमेंट मूळ स्टेटमेंट आहे तेच राहते. आलं लक्षात. अशा प्रकारे हे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे किती 5 आपण प्रकार शिकलो. आलं लक्षात. आता बघा आपण काय काय शिकलो, क्वांटिफायर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर ड्युएल कसं करायचं, आणि त्याच्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आलं लक्षात. आता याच्या बेसिसवर एक्झरसाइज 1.3 आपण काय करू, सुरू करू. एक छोटा पार्ट आहे परत, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे ना, काय कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, तर तो पण आपण बघूयात. कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय. आलं लक्षात. बघा, कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटचं करावं लागते. कोणाचं तर कंडिशनल स्टेटमेंटचं करावं लागते. कंडिशनल स्टेटमेंटचं आपल्याला करावं लागते. कोणाचं तर कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, जो सिंगल हेडेड एरो आपण दाखवतो त्याला काय म्हणतो आपण, कंडिशनल. आलं लक्षात. तर बघा, पहिल्यांदा समजा जर पी कंडिशनल क्यू असेल, काय असेल, पी कंडिशनल जर क्यू असेल, है ना, पी कंडिशनल जर क्यू असेल तर याचा आपल्याला काय करायचं, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर बघा, सर्वात पहिल्यांदा जर कॉन्व्हर्स काय असतो, याचा कॉन्व्हर्स काय असतो, काय करायचं, हा पी कंडिशनल क्यू आहे ना, तो त्याला उलट करायचं. काय करायचं, कॉन्व्हर्स म्हणजे काय असते, अपोजिट, म्हणजे क्यू कंडिशनल पी, काय क्यू कंडिशनल पी. त्याच्यानंतर इनव्हर्स, इनव्हर्स म्हणजे काय करायचं, निगेशन लावायचं, आहे की नाही. म्हणजे या जे काय पी कंडिशनल क्यू दिले त्या दोघायला काय लावायचं, निगेशन लावायचं. निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. काय करायचं, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. त्याच्यानंतर थर्ड मध्ये आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय आहे तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ना. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय करायचं, हे जे काय पी कंडिशनल क्यू दिलेलं आहे याचा अपोजिट करायचं, म्हणजे क्यू कंडिशनल पी आणि याला निगेशन लावायचं. आलं लक्षात. म्हणजे सोपं काय लक्षात ठेवायचं, बघा, दिलेलं पी कंडिशनल क्यू असेल तर कॉन्व्हर्स मध्ये याचं उलट करायचं. त्यानंतर इनव्हर्स मध्ये ते जशाच्या तसं ठेवायचं, फक्त दोघायला लावायचे निगेशन, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये इनव्हर्सला उलट करायचं, इनव्हर्सला अपोजिट करायचं. आलं लक्षात. याला म्हणतो आपण कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता आपण एक्झरसाइज 1.3 स्टार्ट करूया. बघा, एक्झरसाइज 3.1 मधला पहिला क्वेश्चन आहे, क्वांटिफायर्सच्या रिलेटेड आहे. काय तर क्वांटिफायर्सच्या रिलेटेड आहे. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट आपण लिहूयात. तर बघा, एक्झरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दिलेला आपल्याला इफ ए इज इक्वल टू 3, 5, 7, 9, 11, 12, तर आपल्याला काय करायचं, दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. आलं लक्षात. हे स्टेटमेंट कोणते आहे तर क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. तर बघा, इथं पहिल्यांदा दिलेला पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामधला, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. काय, एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. तर आता देअर एक्झिस्ट आहे म्हणजे आपल्याला काय बघायचं, काय 1, कमीत कमी 1 आहे का नाही, मिनिमम 1 बघायची. म्हणजे काय, दिलेले जे काय ए या सेटचे दिलेले एलिमेंट्स आहेत ते एक्स मध्ये पुट करायचे, आणि एखाद्या तरी एलिमेंटनं काय केली पाहिजे, आपली सॅटिस्फाईड केली पाहिजे कंडिशन. तर बघा, आपण पहिला घेऊ. बघा, 3 जर पुट केला तर 3 - 8 काय ते, 3 - 8 इज इक्वल टू 1 येते का, नाही येत. मग बघायचं कोण येतो, तर बघा हा जो 9 आहे तर 9 - 8 इज इक्वल टू 1 येते. म्हणजे अशी एक तरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली, एक तरी आपण शोधून काढायची. एक झाली म्हणजे मग दिलेलं स्टेटमेंट कसं आहे तर है ना, मग खाली लिहायचं गिवन स्टेटमेंट इज ट्रू. काय, गिवन स्टेटमेंट इज ट्रू फॉर एक्स इज इक्वल टू 9. फॉर एक्स इज इक्वल टू 9 म्हणजे एक्स इज इक्वल टू जर 9 पुट केले आपण तर काय होते, दिलेलं स्टेटमेंट काय होते तर ट्रू होते.
त्याच्यानंतर सेकंड बघा काय दिलेलं इथं, फॉर ऑल. काय दिलेलं आहे, फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे सर्वच्या सर्व स्टेटमेंट सॅटिस्फाईड झाले, सर्वच्या सर्व व्हॅल्यू सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. बा कंडिशन काय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अ इव्हन नंबर. इव्हन नंबर झाला पाहिजे आहे की नाही. मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे प्रत्येक जर व्हॅल्यू विचार पुट केली त्याचा स्क्वेअर करायचा आणि परत त्याची ऍडिशन करायची म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स. तर बघा पहिल्यांदा आपण पहिला एलिमेंट घेऊ 3. बघा 3चा स्क्वेअर जर केला तर 3चा स्क्वेअर काय तो 9 प्लस 3. आन्सर काय ते 12. त्याच्यानंतर 5 आहे, 5चा स्क्वेअर 25 प्लस 5 30 येते आन्सर. त्याच्यानंतर 7 आहे, 7चा 49 प्लस 7 आन्सर किती येते 56. त्याच्यानंतर आहे 9, 9चा स्क्वेअर येतो 81 प्लस 9 आन्सर येते 90. त्याच्यानंतर आहे 11, 11चा स्क्वेअर किती येतो 121 प्लस जर 1 केलं तर प्लस 11 जर केलं तर आन्सर किती येते 132. त्याच्यानंतर येते ना 132. त्याच्यानंतर येते 12चा स्क्वेअर जर केला तर 144 प्लस जर 12 केलं तर आन्सर काय येते 156. बघा आपल्याला आता हा 12, 56, 30, 90, 132 आणि 156 हे सर्वच्या सर्व काय तर इव्हन नंबर आहे की नाही. आणि फॉर ऑल म्हणजे आपल्याला सर्वच्या सर्व बघायचे होते म्हणजे जर सर्वच्या सर्व जर इव्हन नंबर असेल तर हे पण दिलेलं स्टेटमेंट काय तर ट्रू आहे. मग इथं खाली परत लिहायचं की गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. काय, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, मिनिमम 1 आहे ना. हे असं प्रत्येक वेळेस लिहायचं म्हणजे लक्षात राहते मिनिमम 1. काय बघायचं आपल्याला, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 म्हणजे जर असा एकतरी एलिमेंट आहे का याच्यामध्ये ज्याचा जर स्क्वेअर केला आपण तर तो 0 पेक्षा लहान राहील. बघा सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह नंबर आहेत आहे ना. सर्वात लहान कोण आहे 3 आहे, 3चा जर स्क्वेअर केला तर 9 येतो. 0 पेक्षा लहान आहे का, नाही. बाकीचे तर नाहीच राहणार म्हणजे असा एक पण एलिमेंट नाही आहे ना. आपल्याला एक तरी शोधायचा होता पण असा एक पण एलिमेंट आपल्याजवळ नाहीये जो की आपल्याला 0 पेक्षा लहान व्हॅल्यू मिळेल आहे की नाही. मग इथे लिहायचं गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स आहे ना. गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. त्याच्यानंतर बघा 4th नंबरचा क्वेश्चन, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज अन इव्हन नंबर. काय, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज अन इव्हन नंबर. आता आपल्याला सिंपल एक्स बघायचा जो की इव्हन नंबर आहे का. फॉर ऑल म्हणजेच काय, परत ऑल आहे की नाही. काय ऑल. बघा एक्स हा इव्हन नंबर आहे का, बघा 3 काय ऑड आहे, 5 पण ऑड आहे, 7 पण ऑड आहे, 9 पण ऑड आहे, 11 पण ऑड आहे. फक्त 12 आपल्याला इव्हन नंबर फक्त एक भेटतो. पण आपल्याला काय बघायचे सर्वच्या सर्व. परत काय, गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स आहे की नाही. गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स कारण की आपल्याला सर्वच्या सर्व पाहिजे होती, इथे एकच मिळाला. त्याच्यानंतर 5 नंबरचा बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x प्लस 8 ग्रेटर दॅन 40. काय, 3x प्लस 8 ग्रेटर दॅन 40. मग एक्सची अशी प्रत्येक व्हॅल्यू बघा, देअर एक्झिस्ट म्हणजे एक तरी बघायची आहे ना, जी की 40 पेक्षा त्याची सम काय आली पाहिजे, जास्त आली पाहिजे. मग सर्वात मोठी घेऊन बघायची आधी. बघा 12 जर आपण इथं पुट केले तर 3 × 12 प्लस 8 किती आन्सर 12 36 प्लस 8 आन्सर किती आहे 44. 44 हे 40 पेक्षा मोठे आहेत की नाही. 36 प्लस 8 44 आणि 44 हे 40 पेक्षा मोठे आहेत. आणि आपल्याला काय पाहिजे होतं, देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एक तरी भेटले की नाही एक आपल्याला आहे की नाही. बाकी जर आपण बघा परत एकदा 9 जर पुट केली तर 9 त्रिक 27, 27 आणि 8 किती होतात 35 आहे ना, किती होतात 35. बघा आपल्याला काय बघायचे, एक कमीत कमी एक तरी व्हॅल्यू पाहिजे होती. आलं लक्षात. तर आपल्याला एक मिळाली कुठून 12 वरून. मग कमीत कमी एक जरी पाहिजे होती तर आन्सर पण काय येईल मग तर याचं गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. आलं लक्षात. गिव्हन स्टेटमेंट काय ट्रू आहे. आता बघा पहिला क्वेश्चन मधला सर्वात शेवटचा 6 नंबरचा क्वेश्चन बघा, काय फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. फॉर ऑल म्हणजे सर्वच्या सर्व काय पाहिजे 2x प्लस 9 ग्रेटर दॅन 40. काय 2x प्लस 9 ग्रेटर दॅन 40. तर बघा जर आपण एक्सची व्हॅल्यू जर त्याच्यामध्ये पुट केली तर बघा पहिल्यांदा आपण 3 करू पुट. काय 3 दोन्ही 6 आहे की नाही. फॉर ऑल म्हणजे सर्व चेक करावं लागतं. आता बघा 3 दोन्ही 6 प्लस 9 आन्सर काय येते 6 प्लस 9 आन्सर येते 15. किती येते 15. 15 हे 14 पेक्षा मोठे आहेत. आपण बघा सर्वात लहान व्हॅल्यू पुट केली होती 3 आहे की नाही. 3 दोन्ही 6, 6 आणि 9 15. 15 हे 14 पेक्षा मोठे आहेत. आता बाकीची कोणती जरी व्हॅल्यू पुट केली तर ती 14 पेक्षा मोठीच येणार कारण की आपण सर्वात लहानच पुट करून पाहिली. तरी पण तुम्ही करून बघायची. बघा काय ते 5, 5 दोन्ही 10 प्लस 9 म्हणजे 19. ही 14 पेक्षा मोठी, ही पण 14 पेक्षा मोठी आहे ना. अशा सर्व व्हॅल्यू पुट करायच्या. तर मग हे पण स्टेटमेंट काय असेल है ना, काय असेल ट्रू असेल. आलं लक्षात. आणि आपल्याला काय करायचं होतं तर ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फर्स्ट एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. आलं लक्षात. आता आपण एक क्वेश्चन नंबर सेकंड कडे जाऊया. बघा आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड बघणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये राईट ड्युएल म्हणजे आपल्याला काय करायचं तर ड्युएल करायचं आहे ना. आपण ड्युएल मध्ये काय शिकलो की अँड असेल तर ऑर करायचा, ऑर असेल तर अँड करायचं, टी असेल तर सी करायचं आणि सी असेल तर टी. म्हणजे टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी करायचं. तर बघा पहिला क्वेश्चनचा आपण ड्युएल करणार आहे. तर बघा काय करायचं, पी
ऑर आहे तर पी जशाच तसा ऑरचं काय करायचं तर अँड करायचं. नंतर क्यू जशा तसा अँड आहे तर ऑर करायचं. आर परत जशाच्या तसा. त्यानंतर सेकंड बघा, पी जशाच्या तसा परत काय आहे अँड आहे तर अँडचं काय करायचं तर ऑर करायचं. नंतर क्यू आर जशाच तसा अँड आहे परत तर ऑर करायचं म्हणजे क्यू ऑर आर होईल. त्याच्यानंतर बघा थर्डमध्ये पी ऑर क्यू आहे तर पी अँड क्यू होईल. त्याच्यानंतर अँड आहे तर ऑर होईल. त्याच्यानंतर आर अँड यस आहे तर आर ऑर यस होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 4 नंबरचा क्वेश्चन, पी अँड निगेशन क्यू आहे तर पी ऑर निगेशन क्यू होईल. है ना, निगेशन जशाच्या तसाच, फक्त अँडचं काय केलं आपण ऑर केलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, निगेशन पी ऑर क्यू आहे तर इथे निगेशन पी अँड क्यू येईल. त्याच्यानंतर अँड आहे तर ऑर येईल. त्यानंतर निगेशन आर अँड यस आहे तर निगेशन आर ऑर यस होईल. त्याच्यानंतर याचं बघा, निगेशन पी अँड आहे तर ऑर होईल. परत निगेशन क्यू जशाच तसा अँड आहे तर ऑर होईल. परत पी ऑर आहे तर अँड होईल. क्यू अँड आहे तर ऑर होईल आणि निगेशन आर. आलं लक्षात. त्यानंतर हा बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू आहे तर पी अँड क्यू होईल. त्यानंतर अँड आहे तर ऑर होईल. परत बघा पी ऑर आहे तर अँड होईल. निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन यस होईल. आलं लक्षात. त्यानंतर राहिलेले 3 क्वेश्चन बघा, तर सी आहे तर सीचं होते टी, ऑर आहे तर होते अँड. त्याच्यानंतर पी अँड आहे तर ऑर होईल. क्यू अँड आर. त्याच्यानंतर बघा निगेशन पी जशाच्या तसं, ऑर आहे तर अँड होईल. नंतर क्यू ऑर आहे अँड आहे तर ऑर होईल. आर अँडचं ऑर आणि टीचं सी. बघा इथं टीचं सी केलं आपण, इथे सीचं टी केलं. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा, पी ऑर क्यू आहे तर पी अँड क्यू होईल. त्यानंतर ऑर आहे तर अँड होईल आणि टी सी आहे तर स्मॉल टी होईल. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 2 राईट ड्युएल तर आपण हे केलेलं आहे. हा सिंपल क्वेश्चन आहे. पेपरमध्ये बोर्डच्या पेपरमध्ये जरी क्वेश्चन आला तर या 10 एक्झाम्पलच्या बाहेर जात नाही लक्षात. किंवा एक्झरसाइजच्या अगोदर काही प्रॅक्टिस क्वेश्चन पण दिलेले आहेत 1-2 ते करून बघायचे. जर कन्सेप्ट कळालेला असेल, कन्सेप्ट सोपा आहे. अँड असेल तर ऑर करायचं है ना, ऑर असेल तर अँड करायचं, टी असेल तर सी करायचं आणि सी असेल तर टी करायचं. एवढा जर कन्सेप्ट लक्षात राहिला तर क्वेश्चन कोणत्याही प्रकारचा जर आला तर आपण ड्वेल करू शकतो इझिली. आलं लक्षात. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 3. तर बघा क्वेश्चन नंबर 3, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला जे काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले त्याचं काय करायचं तर आपल्याला निगेशन, म्हणजे निगेशन करायचं म्हणजे आपल्याला नॉट लावून त्याचा परत लिहायचं. तर बघा पहिला क्वेश्चन काय, x+8 ग्रेटर दॅन 11 ऑर y-3 इक्वल टू 6. तर बघा पहिल्या बोर्डच्या पेपरमध्ये लिहिण्याची कसं लिहावं लागतं तर बघा हे अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आपल्याला दिलेलं काय x+8 ग्रेटर दॅन 11 तर ते पहिल्यांदा काय करायचं पी लिहायचं. काय लिहायचं पी. पी इज इक्वल टू काय x+8 ग्रेटर दॅन 11. त्यानंतर क्यू घ्यायचं है ना, क्यू काय घ्यायचं दिलेलं y-3 इज इक्वल टू 6. आलं लक्षात. त्यानंतर मधात कोणी ऑर आहे तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. काय लिहायचा पी ऑर क्यू. काय झाला पी ऑर क्यू. आता आपल्याला निगेशन लिहायचं, मग याचं करायचं निगेशन. आपण जे काही निगेशनचे रूल शिकलोय ना अगोदर त्याचं याचं करायचं होता निगेशन. मग बघा निगेशन ऑफ पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यूचं काय होते, मी सांगितलं की ऑर असेल तर अँड होते आणि दोघायला निगेशन लागतं म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. तर बघा हे आता आपल्याला लिहायचं. आता निगेशन पीचं निगेशन करायचं म्हणजे निगेशन पी काय होईल बघा, तर x+8 ग्रेटर दॅन 11 आहे तर x+8 लेस दॅन इक्वल टू 11 होईल. काय होईल लेस दॅन इक्वल टू 11 आहे ना. म्हणजे बघा या जे काही इनइक्वेलिटीज आहेत त्या इनइक्वेलिटीजचं काय करायचं निगेशन करताना बघा, जर ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू होईल, जर लेस दॅन असेल तर काय होईल ग्रेटर दॅन इक्वल टू होईल, इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू होईल. लक्षात. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. जर समजा आणि याचाच परत काय व्हाईस वर्सा आहे की नाही, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. तर बघा इथं होतं ग्रेटर दॅन, आपण केलं लेस दॅन इक्वल टू. त्याच्यानंतर निगेशन क्यू बघा काय y-3 इज इक्वल टू 11 होतं तर y-3 इक्वल टूचं करायचं नॉट इक्वल टू 6. आणि आता हे आपल्याला लिहायचं आपल्या वर्ड फॉर्ममध्ये. तर बघा क्वेश्चन आन्सर काय तयार होईल मग x+8 लेस दॅन इक्वल टू 11. नंतर काय आहे काय अँड आहे तर इथे लिहायचं अँड. परत निगेशन क्यू काय आहे तर y-3 नॉट इक्वल टू 6. आलं लक्षात. हे अशा प्रकारे एवढं काय होईल त्याचा आन्सर होईल. म्हणजे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग जर क्वेश्चन आला तर अशा प्रकारे एवढा आन्सर लिहावा लागते. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे काय बघा, परत याच्यामध्ये पी इक्वल टू घ्यायचं 11 लेस दॅन 15, क्यू इक्वल टू लिहायचं 25 ग्रेटर दॅन 20. मधात कोण अँड याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा पी अँड क्यू. आता याचं करायचं निगेशन.
पी अँड क्यूचं निगेशन काय होईल तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू है ना, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तर बघा आता निगेशन पी लिहून घ्यायचा अगोदर. निगेशन पी बघा इथं काय लेस दॅन आहे, तर मग ग्रेटर दॅन इक्वल टू आणि निगेशन क्यू काय होईल इथं ग्रेटर दॅन आहे तर काय होईल लेस दॅन इक्वल टू. लक्षात. आता बघा इथं या फॉर्मनुसार आपल्याला याला सिम्बॉलिक या फॉर्मनुसार आपल्याला त्याला निगेशन पी आहे तर मग काय होईल 11 ग्रेटर दॅन इक्वल टू 15 ऑर निगेशन क्यू काय 25 लेस दॅन इक्वल टू 20. लक्षात. तर अशा प्रकारे हे राहील सेकंडचा आन्सर. ठीक आहे. तर आता आपण बघा क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला आणि दुसरा क्वेश्चन झाला. तर आता आपण तिसरा क्वेश्चन बघूया. तर बघा क्वेश्चन नंबर 3 काय क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज रोम्बस. तर बघा आधी आपल्याला याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. तर बघा पी काय असेल तर क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, त्याच्यानंतर क्यू आहे इट इज रोम्बस. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल मग बघा पी क्यू आहे आणि मधात कोणी इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह आहे तर बाय कंडिशनल येईल पी अँड पी बाय कंडिशनल क्यू. आता याचं करायचं आपल्याला निगेशन. तर निगेशन काय होईल पी बाय कंडिशनल क्यूचं निगेशन होते. आपण आताशीच पाहिलं होतं काय होते पहिल्यांदा पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. अशा प्रकारे काय होते याचं निगेशन. तर आपल्याला पहिल्यांदा दोन्ही याचे निगेशन पी आणि निगेशन क्यू काय करायचं तर लिहून घ्यायचं. तर बघा काय निगेशन पी क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर मग काय करायचं त्याचं निगेशन म्हणजे नॉट है की नाही. तर मग क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे इट इज रोम्बस. परत लिहायचं इट इज नॉट रोम्बस. काय इट इज नॉट रोम्बस. आता आपल्याला निगेशन पी बाय कंडिशनल क्यू या रूलनुसार याला लिहायचं बघा काय पी अँड निगेशन क्यू म्हणजे पी पहिल्यांदा साधा पी काय क्वाड्रिलॅटरल. बघा आन्सर असं तयार होईल क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, नंतर आहे अँड, नंतर आहे निगेशन क्यू आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट रोम्बस ऑर कारण की बघा ऑर न जॉईन केलेले ऑर इट इज रोम्बस अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. इट इज नॉट अ स्क्वेअर. आपण इट इज का घेतलं कारण क्वाड्रिलॅटरल परत नाऊन न घेता आपण त्याचा काय केला आपण प्रोनाऊनचा यूज केलेला. तर बघा क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज रोम्बस. याचा जर आपल्याला निगेशन नुसार लिहायचं असेल काय क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट रोम्बस ऑर इट इज रोम्बस अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे लिहिल्या जाईल. तर बघा क्वेश्चन नंबर 3 मधले आपण 3 पाहिले. राहिलेले 2-3 क्वेश्चन आहेत तर ते तुम्ही काय करायचे तर घरी प्रॅक्टिस करून बघायचे. जर एखादा क्वेश्चन नाही आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण तो पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूयात आता आपण. काय क्वेश्चन नंबर 4 बघा राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. जे काही दिलेले स्टेटमेंट आहेत त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं. तर आपण बघा कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कोणाचं करतो तर आपण कंडिशनल स्टेटमेंटचं करतो. कोणत्या तर कंडिशनल स्टेटमेंटचं. बघा कॉन्व्हर्स काय असतो त्याचा क्यू कंडिशनल पी, इनव्हर्स काय राहतो तर निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू, त्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय राहतो तर त्याचा निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी राहतो. आलं लक्षात. तर आपल्याला हे आता याचा कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचा. तर बघा पहिल्यांदा याचे पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहायचं. बघा पी काय आहे एक्स लेस दॅन वाय, क्यू काय आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. बघा इथे इफ आणि देनचा यूज केलेला आहे त्याच्यामुळे ही पी कंडिशनल क्यू तयार होते. आलं लक्षात. काय पी कंडिशनल क्यू याला आपण कंडिशनलचं स्टेटमेंट म्हणू शकतो. तर बघा पहिल्यांदा काय करायचं तर कॉन्व्हर्स करायचं. काय करायचा कॉन्व्हर्स. तर बघा कॉन्व्हर्स काय असेल पी कंडिशनल क्यूचा क्यू कंडिशनल पी काय असेल क्यू कंडिशनल पी. मग असं लिहायचं याला इफ क्यू काय इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन पी काय आता बघा एक्स लेस दॅन वाय. हा झाला कॉन्व्हर्स. आता आपल्याला करायचा याचा इनव्हर्स. बघा इनव्हर्स काय असतो पी कंडिशनल क्यूचा तर निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. तर आपण आता निगेशन डायरेक्ट लिहूयात. बघा पीचं निगेशन काय असेल तर बघा पीचं जर आपल्याला याचं निगेशन करायचं असेल काय येईल एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, निगेशन क्यू काय असेल एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर आहे की नाही. पी कंडिशनल क्यूचं आपण करत आहे. लक्षात. तर बघा निगेशन पी काय असेल मग इफ
एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय देन एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन वाय स्क्वेअर. हे झाला इनवर्स. आता आपल्याला करायचा याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो, निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी, म्हणजे याचंच उलट करायचं. तर बघा इथे लिहायचं इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. ठीक आहे. अशा प्रकारे बघा आपण क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर याचा काय केला आपण, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह केला. आता अजून एक एक्झाम्पल याच्यामधलं बघूया. तर बघा क्वेश्चन 4 मधला आपण आता 4 नंबरचा क्वेश्चन बघूयात. बघा काय, अ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. आपण याला पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू. बघा ए पी मध्ये आहे अ व्होल्टेज इन्क्रीजेस आणि क्यू मध्ये आहे करंट डिक्रीजेस. ठीक आहे. व्होल्टेज इन्क्रीजेस करंट डिक्रीजेस. बघा हे देनचा यूज केलेला आहे त्याच्यामुळे आपण याला पी कंडिशनल क्यू असं म्हणू शकतो. तर पी कंडिशनल क्यूचा पहिल्यांदा काय करायचा, कॉन्व्हर्स. काय करायचा तर कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्स काय असतो तर कॉन्व्हर्स काय असतो तर क्यू कंडिशनल पी राहतो आहे ना, क्यू कंडिशनल पी. तर बघा याचं सेंटेन्स कसं तयार होईल, पहिल्यांदा क्यू घ्यायचा, करंट इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस याचा जर आपल्याला इन्व्हर्स करायचा असेल तर काय बनतो, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. तर बघा व्होल्टेज इन्क्रीजेसचा निगेशन काय होईल, डिक्रीजेस, आणि डिक्रीजेसचा काय होईल तर इन्क्रीजेस. तर निगेशन पी काय तयार होईल, व्होल्टेज डिक्रीजेस, आणि निगेशन क्यू काय होईल, बघा निगेशन क्यू काय, करंट डिक्रीजेस आहे तर काय होईल, करंट इन्क्रीजेस. काय होईल, करंट इन्क्रीजेस. तर बघा निगेशन पी कंडिशनल क्यू म्हणजेच काय, इफ व्होल्टेज डिक्रीजेस देन करंट इन्क्रीजेस. हा झाला इनवर्स. आणि आता आपल्याला याचा करायचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो तर निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. आलं लक्षात. तर बघा आता येईल इफ काय, निगेशन क्यू काय, करंट डिक्रीजेस, इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज डिक्रीजेस. बघा इफ करंट निगेशन क्यू आहे, इफ करंट इन्क्रीजेस, काय करंट इन्क्रीजेस देन व्होल्टेज डिक्रीजेस. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्हचे 2 क्वेश्चन सोडवलेले आहे. राहिलेले 2 क्वेश्चन तुम्ही 2 आणि 3 नंबरचा आपण पहिला आणि चौथा घेतला, दुसरा आणि तिसरा तुम्ही नक्कीच सोडून बघायचा. जर नाही झाला तर कमेंटमध्ये क्वेश्चन टाका, मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करून बघा. तर अशा प्रकारे आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा एक्झरसाइज 1.1, 1.2 आणि 1.3 अशा प्रकारे आपण कंप्लीट केलेली आहे. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काय अल्जेब्रा ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट किंवा जे काही 10 रूल्स आहेत, इन शॉर्टमध्ये काय 10 रूल्स आहेत, डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, अशा प्रकारचे जे काही लॉज आहेत आपण ते लॉ बघू आणि त्याच्या बेसिसवरचे आपण एक्झरसाइज 1.4 सुरू करूयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशा प्रकारे व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.